पुणे अपघात तपासासंदर्भातल्या आता टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। पुणे अपघात प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित। तपासामध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून येरवाडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे तपास काढला। कल्याणी नगर अपघात प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या। पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसायिकांना धारजीने आणि त्यांची तातडीने बदली करण्याची आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। सीपीनेच हे केलं, पैसे घेतले अशा पद्धतीने कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील। किती श्रीमंत बापाचा मुलगा असू द्या, कारवाई होणारच। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे अपघातावर प्रतिक्रिया। दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंताच्या बापाचा पोरगा असलं तरी तिथं जे काही रितसर असेल ऍक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरीबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे, त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे।